नमस्कार मंडळी. यंदाच्या अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्राला मदत लागू होणार आहे. या संदर्भातली अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण जे वृत्त बघणार आहे ते महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र या वृत्तपत्रातील आहे. आता 3 हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र 648,15,41,41,000 रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील. सध्याच्या पावसाळ्यात अतिवृष्टीपुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीची मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 2 हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून 648,15,41,000 रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे 8,139 कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री जाधव पाटील यांनी यावेळी दिली. मंत्री श्री पाटील म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी 6,12,177 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त 1 हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री श्री जाधव पाटील यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर विभाग, बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील 3,58,612 शेतकऱ्यांच्या 3,88,101.13 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 346,31,70,000 रुपये. नागपूर विभाग, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3,931 शेतकऱ्यांच्या 7,698.25 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 7,51,75,000 रुपये. नाशिक विभाग, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 53,865 शेतकऱ्यांच्या 50,629 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 59,36,13,000 रुपये. अमरावती विभाग, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील 1,07,615 शेतकऱ्यांच्या 1,39,438.23 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 131,56,47,000 रुपये. पुणे विभाग, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील 88,143 शेतकऱ्यांच्या 70,418.89 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 103,37,20,000 रुपये. कोकण विभाग, ठाणे व पालघर जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांच्या 25.33 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 2,16,000 रुपये. अशी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वाची अपडेट होती. तर ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना व शेतकरी बांधवांना शेअर करा. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.